नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हेल्थ रिव्हर्सल स्टुडिओमध्ये। सध्याचा उन्हाचा पारा हा 45 अंशाच्या वर गेला आहे। आपण विचार करतो की उन्हाचा त्रास फक्त त्वचेलाच होतो का? पण मित्रांनो, हे अर्धवट सत्य आहे। खरी भीती तुमच्या शरीराच्या आत लपलेली आहे। तुमच्या शरीराचं इंजिन जेव्हा ओव्हरहीट होतं तेव्हा ते अचानक बंद पडतं। त्याच्या अगोदर तुम्हाला काही धोक्याचे इशारे देतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही 5 महत्त्वाची लक्षणे बघणार आहोत, जी ही स्ट्रोक येण्यापूर्वी दिसतात आणि जी वेळीच ओळखल्यास तुम्ही स्वतःचा व आपल्या कुटुंबाचा किंवा आपल्या नातेवाईकांचा आपण जीव वाचवू शकतो। एक पहिली गोष्ट म्हणजे आपल्या लघवीचा रंग बदलणे, म्हणजे युरिनचा कलर चेंज होणे। शरीर ओव्हरहीट होण्यामागचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे तुमच्या लघवीचा रंग हा बदलतो। जेव्हा तुमची किडनी शरीरातील पाणी वाचवण्याचा प्रयत्न करते तेव्हा लघवीचा रंग हा गडद पिवळा किंवा नारंगी होतो, म्हणजे यालाच डिहायड्रेशन इंड्यूस कॉन्सन्ट्रेशन असे म्हणतात। तर तुम्हाला लघवीचा रंग गडद दिसला असेल तर समजा तुम्ही डिहायड्रेटेड आहात आणि ही स्ट्रोक कडे जाण्याची सुरुवात असू शकते। लगेच पाणी प्या किंवा ओआरएस घ्या। दुसरं लक्षण म्हणजे दृष्टी, म्हणजे आपले जे दिसणं आहे हे थोडं ब्लर होणं किंवा धुसर होणं। दुसरा इशारा म्हणजे अचानक डोळ्यासमोर अंधारी येणे, नंतरून धुसर दिसणे। जेव्हा शरीराचं तापमान वाढतं, डिहायड्रेशन होतं, तेव्हा आपल्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, म्हणजे त्या मेंदूला व डोळ्यांच्या नसांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही, रक्तपुरवठा कमी होतो, त्यामुळे तुम्हाला गोष्टी स्पष्ट दिसत नाही। लोक याला साधी चक्कर समजतात, पण हे हीट एक्झॉशनचे महत्त्वाचे संकेत आहे। अशा वेळी त्वरित सावलीत जाणं किंवा पाणी पिणं गरजेचं आहे। तिसरं लक्षण म्हणजे प्रचंड डोकेदुखी किंवा मळमळ होणं। तिसरा संकेत म्हणजे डोक्यात ठणक मारणं। तर तुम्हाला वाटत असेल की डोक्यात कोणतरी एकदम हातोड्याने मारतंय तर सावध राहा। आणि अतिउष्णतेमुळे मेंदूच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, त्यामुळे डोक्यावर दबाव वाढतो, त्यालाच हीट हेडेक म्हणतात। यासोबतच जर तुम्हाला मळमळ किंवा उलट होत असतील तर याचा अर्थ तुमचं शरीर ही स्ट्रोकच्या दिशेने जात आहे। मग त्याच्यासाठी त्वरित थंड ठिकाणी जा, पाणी प्या, ओआरएस घ्या। त्यानंतर चौथं लक्षण स्नायूंमध्ये गोळे येणे। चौथा इशारा म्हणजे हातापायांच्या स्नायूंमध्ये गोळे येणे किंवा स्नायू खेचले जाणे। घामावाटे जेव्हा शरीरातील सोडियम पोटॅशियम हे कमी होते त्यावेळेस तुमचे स्नायू नीट काम करत नाही, मग त्याला आपण इलेक्ट्रोलाइट्स इम्बॅलन्स म्हणतात। तर हीट एक्झॉशन त्यावेळी रुग्णाला हातापायात कमजोरी किंवा स्नायू दुखण्याचा अनुभव होतो। जर विनाकारण गोळे येत असतील तर ओआरएस, नारळाचं पाणी किंवा सावलीत जा आणि पाणी जास्त प्या। त्याच्यानंतर 5वं लक्षण घाम येणे अचानक बंद होतो, म्हणजे जो घाम येत असतो तो बंद होऊन जातो। हा 5वा संकेत म्हणजे सर्वात गंभीर संकेत आहे। जर तुम्हाला उष्णता खूप वाटते पण अचानक घाम येणं बंद झालंय तर एक्स्ट्रीम मेडिकल इमर्जन्सी। याचा अर्थ तुमच्या शरीराची थर्मोरेग्युलेशन सिस्टीम पूर्णपणे कोलमडली आहे, तुमची त्वचा गरम आणि कोरडी पडते। या स्थितीला ही स्ट्रोक म्हणतात। उपचार न मिळाल्यास ऑर्गन डॅमेज, दुसरी गोष्ट पेशंट बेशुद्ध म्हणजे अनकॉन्शियस किंवा जीवघेणी गुंतागुंत होऊ शकते। तर असं काय वाटल्यास तर तुमच्या जवळच्या डॉक्टर किंवा हॉस्पिटलला त्वरित संपर्क साधा। तर मित्रांनो, हे 5 इशारे कधीच विसरू नका। तर यापैकी एकही लक्षण दिसलं तर एक पहिली गोष्ट त्वरित थंड पाणी किंवा सावलीच्या ठिकाणी जा। दुसरी गोष्ट हळूहळू पाणी प्या किंवा ओआरएस घ्या। तिसरी गोष्ट डोक्यावर मानेवर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवा। नंतर चौथी गोष्ट गंभीर लक्षणे असतील तर लवकरात लवकर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा किंवा हॉस्पिटलला जा। हा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा। तुमची एक शेअर केलेली माहिती कोणाच तरी प्राण वाचू शकतो। हेल्थ रिव्हर्सल स्टुडिओला सबस्क्राईब करा, सावध राहा, सुरक्षित राहा। धन्यवाद।